जरांगेंच्या आंदोलनाची चौकट हायकोर्टाची सरकारची नाही, कोर्टाच्या नियमानुसार आंदोलन झाल्यास हरकत नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। जरांगेंची रॅली पुण्यातील मनसरमध्ये दाखल, गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण सुरू, जरांगे बेमुदत उपोषणावर ठाम। काही राजकीय पक्षांकडून जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून फायदा घेण्याचा प्रयत्न, आंदोलनाला कोणाचं पाठबळ सर्वांना माहीत, फडणवीसांचा रोख कुणाकडे। जरांगेंनंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचंही 30 ऑगस्टपासून नागपुरात साखळी उपोषण, जरांगेंसमोर सरकार झुकणार का याकडे आम्ही लक्ष ठेवून गरज पडल्यास मुंबईकडे कूच करणार, तायवाडेंचा इशारा। मराठा समाजाचे प्रश्न आम्ही सोडवले आणि पुढेही आम्ही सोडवणार, मराठा ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। जुन्नरमध्ये मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू, सतीश देशमुख असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव, आंदोलक केजच्या वरडगावमधील असल्याची माहिती। सरकार आधीपासूनच चर्चेसाठी तयार, मनोज जरांगे मुंबईत आल्यावर चर्चा करणार, विखे पाटलांची माहिती। जरांगेंच्या मोर्चाला भाजपाकडून बॅनरमधून प्रतिउत्तर, इतिहास शिव्यांना नाही कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, प्रसाद लाड प्रवीण दरेकरांकडून फडणवीसांच्या समर्थनात बॅनरबाजी। आम्ही प्रत्येक वर्षी दर्शनाला येतो, यावर्षी राज ठाकरेंकडे काही नवीन लोक पाहिले, कुटुंब एकत्र येत असल्यास चांगली गोष्ट, राज ठाकरेंच्या घरी बाप्पाच्या दर्शनानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला, संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटनावेळी हल्ला झाल्याची माहिती, एका तरुणानं हात मिळवण्याच्या बहाण्यानं झाला हल्ला। कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणामध्ये अरुण गवळीला जामीन, 18 वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाकडून अरुण गवळीला जामीन मंजूर। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश पारित, कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातून वगळलं, वर्धा ते सांगली जिल्ह्यापर्यंतच्या भूसंपादनाला मान्यता। 31 डिसेंबरपर्यंत केंद्र सरकारनं कापसावरील 11% आयात शुल्क हटवलं, महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार, विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका। नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, मुखेड तालुक्यातील लेंडी धरणातून विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, हसनाळ आणि रावणगाव मधील घरांचं नुकसान। लालबागच्या राजाच्या दानपेटीत पहिल्याच दिवशी 46 लाखांची रोख रक्कम जमा, राजाच्या चरणी अमेरिकन डॉलर्स, हार आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह कोट्यावधींचं दान।